एका गावात सोहनलाल आणि त्याची पत्नी कमलेश राहत असतात. त्यांना 2 मुलं असतात. मोठी मुलगी मुस्कान आणि धाकटा मुलगा कौशिक. सोहनलालने आपल्या मुलीला गावातील एका प्राथमिक शाळेत घातले होते. काही काळानंतर कौशिक सुद्धा शाळेत जाण्याइतका मोठा झाला. मी विचार करतोय की कौशिकला आपल्या शहरातल्या सगळ्यात मोठ्या शाळेत घालूया, पण त्यासाठी आपल्याला खर्च मात्र खूप करावा लागेल. आपल्या एकुलत्या एका मुलासाठी आपल्याला हे करावंच लागेल. हो, तो आपल्या म्हातारपणाची काठी आहे. त्यावर खर्च केलेला पैसा आपल्याला व्याजासहित परत मिळेल. अहो, आपण काय पैसा सोबत घेऊन मरणार आहोत का? पण आपल्या घराण्याचं नाव कौशिकच चालवेल. ठीक आहे, मी त्याला शहरातल्या मोठ्या शाळेत भरती करतो. रोज त्याला शाळेची बस घ्यायला येईल. मुस्कान पण तिथेच बसून अभ्यास करत असते. ती त्या दोघांचे बोलणे ऐकून मध्येच बोलते. बाबा, मला सुद्धा कौशिक बरोबर त्या शाळेत जायचं आहे. आम्ही दोघं बहीण भाऊ मिळून शाळेत जात जाऊ. कमलेश, तुझी मुलगी जरा जास्तच फालतू बडबड करत असते. हो तर, माझी एकटीचीच मुलगी आहे ना, तुमची नाहीच आहे. आई, बाबा, तुम्ही दोघे माझ्यामुळे नका भांडू. ठीक आहे, जर बाबा मला मोठ्या शाळेत नाही घालू इच्छित तर मी आपल्या गावच्या छोट्या शाळेतच शिक्षण घेते. हो, आणि यापुढे लक्षात ठेव, माझ्या लाडक्या मुलाशी कधीही बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नको. ते तुला कधीही शक्य होणार नाही. मुस्कान गपचूप आतमध्ये निघून जाते. आता कौशिक रोज शहरातल्या मोठ्या शाळेत जाऊ लागतो, तर मुस्कान सुद्धा गावातल्या शाळेत जाऊ लागते. एके दिवशी सकाळी मुस्कान वेळेआधी शाळेत जाण्यासाठी तयार झालेली असते, पण कौशिक मात्र अजूनही तयार झालेला नसतो. मुस्कान, सकाळी सकाळी तुला दुसरं काही काम नसतं का? आपली शाळेत जायला तयार होऊन बसतेस ते. हिला काय काम असतं? हिला एवढे सुद्धा कळत नाही की आपल्या भावाला तयारी करायला मदत करावी. तू स्वयंपाकघरात सुद्धा मला काडीची मदत करत नाहीस. मुस्कान स्वयंपाकघरात जाऊन आपल्या आईला मदत करायला लागते. कौशिक बाहेरच सोफ्यावर आपल्या नाश्त्याची आणि शाळेच्या टिफिनची वाट पाहत मस्ती करत असतो. मस्ती करताना तो अचानक सोफ्यावरून पडतो. काय झालं माझ्या मुलाला? माझा बाळ असा कसा पडला? ही मुस्कान या घरातली फक्त अडगळ आहे. तिला एवढे सुद्धा समजत आहे की आपल्या भावाची काळजी घ्यावी. अगं, तुझा जन्मच आपल्या भावाची आणि आई वडिलांची काळजी घेण्यासाठी झालेला आहे. माझं डोकं फिरलं म्हणून तुला शाळेत पाठवलं होतं. आता तुला शाळेत जाण्याची काही गरज नाही. जेव्हा बघावे तेव्हा तुला शाळेत जायची घाई असते आणि घरातल्या कुठल्याही कामात मन लागत नाही. आजपासून तुझी शाळा बंद. सॉरी बाबा, मी यापुढे माझ्या भावाची काळजी घेईन. माझे नाव शाळेतून नका हो काढू. मी एकदा जो निर्णय घेतला तो घेतला, त्यात बदल होणार नाही. मुस्कानचं शाळेत जाणे बंद करण्यात आले आणि कौशिकचं शिक्षण शहरातल्या मोठ्या शाळेत चालूच राहते. काही वर्षानंतर मुस्कानचा विवाह होतो, तर कौशिक सुद्धा 12वी पास झालेला असतो. सोहनलाल बसून चहा पित असतो, तितक्यात कौशिक तिथे येतो. बाबा, मला परदेशात जायचे आहे. मी माझे पुढचे शिक्षण आता अमेरिकेत जाऊनच करणार. बेटा, तू आम्हाला सोडून दूर जायचा विचार का करतो आहेस? ओहो बाबा, आता हा इमोशनल ड्रामा करू नका. मला परदेशात जाऊन माझे भविष्य घडवायचे आहे. बाळा, मी माझे पूर्ण आयुष्य तुझे भविष्य घडवण्यासाठीच घालवले आहे. मी तुझे वाईट कधीच चिंतणार नाही. पण तुला परदेशात पाठवण्यासाठी आता माझ्याकडे पैसेच उरले नाहीत. कारण मी जे काही पैसे कमवले होते ते तुला चांगल्या शाळेत शिकवण्यावरती खर्च झाले. आता पण अमेरिकेचा तुझा खर्च मी कुठून करू ते मला माहित नाही. तुम्ही आधीपासूनच तुमचा वैयक्तिक खर्च कमी करून माझ्यासाठी बचत करायला हवी होती. आता ही तुमची चूक आहे, माझी नाही. आता वाटल्यास हे घर विका, पण मला अमेरिकेत पाठवा. सोहनलाल आपल्या मुलाच्या प्रेमापायी शरण जातो आणि आपले घर विकून आलेले सगळे पैसे ते कौशिकला देतो. नंतर असाच काही काळ तो आपल्या पत्नी कमलेश सोबत एका भाड्याच्या घरात राहतो आणि मुलगा परत येईल याची वाट पाहतो, पण तो परत येत नाही. एकदा मोठ्या मुश्किलीने सोहनलाल कौशिकचा नंबर मिळवून त्याला कॉल करतो. कौशिक बेटा, तू ठीक आहेस ना? आता परत कधी येणार आहेस? ओहो डॅड, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. मी माझ्या लाईफ मध्ये खूप बिझी आहे आणि हो, मी त्या घाणेरड्या जागेतही परत येणार नाही. मला नोकरी लागली आहे आणि मी इथे लग्न सुद्धा केले आहे. आता परत मला फोन करू नका. मुलाच्या वागण्याने निराश झालेले सोहनलाल आणि कमलेश एका वृद्धाश्रमात जाऊन राहायला लागतात, कारण आता त्यांच्याकडे अजिबात पैसे उरलेले नसतात.
एक दिवस सोहनलालची पत्नी कमलेशचा अचानक मृत्यू होतो. डॉक्टरने त्याचे कारण हृदयविकार सांगितला. सोहनलाल आपल्या पत्नीसाठी खूप रडत असतो आणि तो आपल्या मुलाला घाबरत घाबरत कॉल करतो. बाळा, हे बाळा, कशाला उगाच रडताय? आता तुम्ही असेच म्हणाल की परत ये, पण आधीच सांगतोय, माझ्यासाठी माझ्या मुलांचे भवितव्य जास्त महत्वाचे आहे. त्यासाठी मला माझी नोकरी घालवून चालणार नाही. ठीक आहे बेटा, तू तुझी नोकरी वाचव, पण मी तुझ्या आईला नाही वाचवू शकलो. सॉरी बाबा, म्हणजे आई आता या जगात? हो बाळा, बाबा ज्या व्यक्तीला जायचे होते ती व्यक्ती तर गेलीच, पण आता तुम्हीच सांगा, मी माझ्या मुलांचे भविष्य संकटात कसे टाकू? हो बाळा, बरोबर बोलत आहेस. बाबा तुम्ही काळजी करू नका, मी काही पैसे पाठवून देतो. राहू दे, आम्ही वृद्धाश्रमात राहत होतो, मला तुझ्या पैशांची गरज नाहीये. फोन कट होतो आणि सोहनलाल आपल्या पत्नीची अंतिम क्रिया पार पाडतो. तो जुन्या आठवणी काढून खूप रडून घेतो. मुस्कान आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात काही गोष्टी वाटायला म्हणून येते आणि आपल्या पित्याची दारुण अवस्था पाहून तिला रडायला येते आणि ती वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाशी बोलून आपल्या वडिलांना आपल्या घरी घेऊन जाण्याची तयारी करते. मुस्कान, मी माझ्या मुलीचे घरचे अन्न कसे काय खाऊ? मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. बाबा, मुला मुलीत कसलाच भेदभाव नसतो, पण जी चूक तुम्ही आयुष्यभर केलीत आज पण तीच करताय. हो, मी अशी चूक करायला नको होती. खरंच सांगतो, मुला मुलीत काही फरक नसतो. फक्त एक फरक सोडला तर मुलगा तोपर्यंतच मुलगा असतो जोपर्यंत त्याचे लग्न होत नाही, आणि मुलगी तोपर्यंत मुलगीच राहते जोपर्यंत तिचे आयुष्य संपत नाही. किशोरीलाल खूपच श्रीमंत असतो. त्याच्याकडे बंगला, इस्टेट आणि अनेक उद्योग होते. हे सगळं किशोरीलालने स्वतःच्या मेहनतीने बनवलं होतं. किशोरीलालचा छोटा भाऊ बलदेव होता. बलदेव नेहमी प्रयत्न करायचा की किशोरीलालची सगळी संपत्ती त्याची होऊन जावी. म्हणूनच तो आपल्या भावाबरोबर खूपच गोडगोड वागायचा. किशोरीलालने आपल्या धान्याचा व्यापार बलदेवला सांभाळायला दिलेला आणि आज तो हिशोब आणि व्यवहार बघायला गेलेला. अरे भाऊ, तुम्ही आलात? अरे मोनू, भाऊंसाठी पाणी आण. तू बस हिशोब दाखव. बलदेवने किशोरीलालला हिशोबाचे पुस्तक दिले. किशोरीलाल हिशोब आणि व्यवहार बघू लागला. भाऊ, इतकी वर्ष मी तुमचा हा व्यापार सांभाळतोय, कधी कुठली गडबड केलीये का मी? नाही. मग आतापर्यंत तुम्हाला माझ्यावर विश्वास असायला हवा होता. तसाही मी तुमचा सख्खा भाऊ आहे, मग मी तुमच्याशी फसवणूक का करीन? मी इथे हिशोब यासाठी नाही पाहत की मला तुझ्यावर अविश्वास आहे, पण मी यासाठी बघतो की तुझ्याकडून काही चूक होऊ नये. छोट्या, मी तुझा भाऊ आहे. ठीक आहे भाऊ, सगळं ठीक दिसतंय. चल, मी निघतो. जशी तुमची मर्जी भाऊ. किशोरीलाल तिथून निघताच बलदेवची चिडचिड झाली. मी एवढे घोटाळे केलेत आजपर्यंत, पण तुम्ही मला पकडू नाही शकला आणि पुढेही पकडू शकणार नाही. एक दिवस तुमची सगळी संपत्ती माझी होणार. इथे बलदेव किशोरीलालच्या संपत्तीवर नजर ठेवूनच बसलेला होता आणि तिथे किशोरीलालने आपली सगळी मालमत्ता आपली मुलगी नंदिनीच्या नावे केली होती. आजपासून या सर्वाची मालकीण तू असशील. पण पप्पा, याची काय गरज होती? हे बघ, मी आता म्हातारा होत चाललो आहे. कधी काही झालं तर? असे विचार मनात नका आणत जाऊ पप्पा, तुम्हाला काहीही होणार नाही. हा, आता तर मला तुझं लग्न करायचंय, तुझ्या मुलांसोबत खेळायचंय. काय पप्पा, तुम्ही जेव्हा बघावं तेव्हा लग्न लग्न लग्नाच्या मागे लागलेले असता. ते तर आहेच. माझी इच्छा आहे की माझ्या लहानशा मुलीला सांभाळायला कोणी भेटावं. तसंही काही वर्षांपूर्वी तुझी आई स्वर्गवासी झाली. काही वर्षांनी मीही जाणार. असं काहीही होणार नाहीये, तुम्ही कुठेही जात नाही आहात. जसं तू म्हणशील, पण तुला सावधान राहावं लागेल. मला वाटतं हा बलदेव काही ना काही नक्कीच करणार. होऊन झालं तर ते मला किडनॅपच करतील ना. सेम ओल्ड स्कूल आयडिया. माझ्याकडे याच्यावरही इलाज आहे पप्पा. ठीक आहे, पाहूयात. नंदिनीने किशोरीलालला आपली आयडिया सांगितली आणि दोघं बाप लेक खुश झाले.
जेव्हा बलदेवला ही गोष्ट कळली तेव्हा त्याच्या मनात राग भरला. सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या नावे केली आणि माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही. हे फार अयोग्य केलं भाऊ, फार अयोग्य केलं. तो संपत्ती हडपण्याची योजना बनवू लागला. मी नंदिनीला किडनॅप केलं तर, आणि मग मोबदल्यात खूप पैसे मागेन. किशोरीलाल नंदिनीला खूप प्रेम करतात ना. आणि मग काय, हाच विचार करून बलदेवने 2 गुंडांना पैसे दिले नंदिनीला किडनॅप करण्यासाठी. ही नंदिनी आहे, हिला किडनॅप करायचं आहे. फोटोच्या मागे तिचा ऍड्रेस लिहिलाय. ठीक आहे सर, तुमचं काम होऊन जाईल. हा ऍडव्हान्स आणि उरलेले पैसे काम झाल्यानंतर. बलदेव मनातल्या मनातच खुश होता की लवकरच त्याला भरपूर सारे पैसे मिळणार आहेत. इथे रात्रीच्या अंधारामध्ये दोन्ही गुंड किशोरीलालच्या घरी पोहोचले. बलदेव बाहेर वाट बघत होता. मी इथून जातो, तू तिथून जा, आणि जर तुला मुलगी दिसली तर इथे घेऊन ये. दोन्ही गुंड वेगळ्या वेगळ्या दिशेने गेले. पहिल्या गुंडाला एका खोलीत नंदिनी दिसलीच. इथे आहे, इथे आहे. तो दुसऱ्या गुंडाजवळ त्याला सांगायला दिला तर त्याने पाहिलं की नंदिनी तिथे सुद्धा होती. ही इथे कशी? ही तर तिथेही होती. काय बडबड करतोयस? एक मुलगी 2 ठिकाणी कशी असू शकते? तू माझ्यासोबत चाल, मीच दाखवतो तुला. दुसऱ्या गुंडाने पण बघितलं तर नंदिनी त्या खोलीत सुद्धा होती. इतकंच नव्हे तर नंदिनी सगळ्या खोल्यांमध्ये झोपलेली होती. काहीतरी गडबड आहे. ही मुलगी नाही, जखीण आहे. हा भाऊ, निघूया इथून. दोन्ही गुंड घरातून रिकाम्या हाताने परत आले. काय झालं? मुलगी मिळाली का? ती मुलगी नाही, जखीण आहे. काय? तू स्वतः जाऊन आपल्या डोळ्यांनी बघ. ती घरातल्या प्रत्येक खोलीत झोपलेली आहे. अरे, एक मुलगी 4 खोल्यांमध्ये कशी काय झोपू शकते? नक्कीच तुम्हा दोघांनी नशा पाणी केलाय. आमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना? चला आमच्या सोबत. बलदेव दोन्ही गुंडांबरोबर घराच्या आत गेला. तिथे एक एक करून गुंडांनी बलदेवला 4 नंदिनी दाखवल्या. दुसरी पहा, तिसरी पहा, आणि ही चौथीही पहा. मला तर वाटतं ही मुलगी नाही, एक जखीण आहे. बापरे, काहीतरी गडबड आहे. सर्वत्र नंदिनी कशी काय असू शकते? यापैकी असली नंदिनी कुठली असणार? तेव्हाच सगळ्या घरातले दिवे ऑन होऊन जातात आणि मागून किशोरीलाल आपल्या गार्ड्सच्या बरोबर आत पोहोचतो. बलदेव, मला आधीपासूनच तुझ्यावर संशय होता, म्हणून मी तुझ्यासाठी हा डाव रचला होता. किशोरीलालच्या गार्ड्सनी त्या दोन्ही गुंडांना आणि बलदेवला पकडलं. विचार करत असशील ना, यापैकी खरी नंदिनी कोण आहे? हा. तेव्हा किशोरीलालने एक बटन बंद केलं आणि लगेचच 3 खोल्यांमधून नंदिनी गायब झाली. जखीण अदृश्य झाली. जखीण अदृश्य? ती कोणी जखीण नाही आहे. माझी मुलगी नंदिनी आहे. ती एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि जे तुम्ही पाहत होता ते तिने बनवलेलं 3D प्रोजेक्शन होतं. ती झोपलेली एकाच ठिकाणी, पण ती तुम्हाला 4 ठिकाणी दिसत होती. समजलं? बलदेव, मला ठाऊक होतं की तू लालची आहेस, म्हणूनच अशी नीच हरकत करू शकतोस. पण इतक्या लवकर जेलमध्ये जाशील हे मला कधीही वाटलं नव्हतं. तुझी खरी जागा तर जेलमध्येच आहे. किशोरीलालने बलदेवला पोलिसांच्या हवाली केलं आणि त्या दोन्ही गुंडांना पण. आज नंदिनीच्या समजूतदारपणामुळे सगळं काही नीट झालं.